काय सांगाल? खरं तर राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात होतं, मात्र आता जे आहे तुम्ही कालच भाजपमध्ये प्रवेश केलेला, काय नेमकी नाराजी होती, काय सांगाल? नाराजगी म्हणण्यापेक्षा माझं विजन होतं जिल्हा परिषदकडे आणि वेळोवेळी पक्षापुढे आपण या गोष्टी सादर करत असताना पक्ष पण आपल्याला आश्वस्त करत होता आणि पक्षाच्या आश्वस्तामुळे आज आपण 3-4 वर्ष काम करतोय समाजामध्ये, प्रत्येक तळागाळामध्ये पोहोचण्याचं काम केलंय आणि या ठिकाणी आपली भूमिका मांडताना आपण जिल्हा परिषद लढवायची या भूमिकेवर मी ठाम असल्यामुळे आम्हाला आता काही गोष्टी या चर्चा झालेल्या होत्या, यासाठी 3-4 वेळा आम्ही सर्वजण बसलो होतो एकत्र, त्यातून निर्णयावर त्या गोष्टीवर येत नसल्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागला ना. असं काही विषय नाहीये. आज मी कालपर्यंत तिथं होतो, आज एकत्र काम केलंय आणि उगेच काही चुकीचं बोलणं हे मला देखील पटत नाही. कुणी माझ्याबद्दल काही टीका केली तर मला त्याचं काही दुःख नाहीये. आज समाजात काम करत असताना प्रत्येकाला काहीतरी आपला ठसा कामाच्या निमित्तानं उठवायचा असतो आणि आपण काम करत असताना आपण समाजाचं एक देणं लागतो, काहीतरी निमित्त नको, आपल्याला कामातून पुढे जायचं. समाजासाठी काम करताना काहीतरी पद अपेक्षित असतं तर आपण त्या पद्धतीने होतो. हे तर ठाम होतं ना. आज नातेवाईकाच्या राजकारणामुळे त्या गोष्टी समाजाला माहिती, याच्यात वेगळं असं काय. खरी घटका आपला सर्व पत्रकारांना देखील या गोष्टीची जाणीव आहे की त्या ठिकाणी या चर्चेमध्ये एकच निष्कर्ष होता की तिथं उमेदवारी मी प्रशांतला किंवा मेघाला देऊ शकत नाही, तिथं आम्हाला त्या कुटुंबाला द्यावी लागणार आहे. आज मी राष्ट्रवादीचं काम करत असताना आज त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून पहिला अधिकार माझा होता. आज आपण पाहिले असेल, आज इतके दिवस गणपतीपर्यंत सर्व समाजात गणपतीमध्ये सर्व मंडळांना गावोगावी भेटी घेत असताना आपण गणपती काँग्रेस आईच्या चिन्हावर प्रत्येक घरात पोहोचला. त्याच्यामुळे आजपर्यंत राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून त्या घरात कोण काम करत होतं? केवळ प्रशांत भागवत, मेघा भागवत याच दोघं कुटुंब घरातील आणि सर्व पक्षातील लोक त्या गोष्टीला ठाम होती आणि पक्षातला अधिकृत चेहरा म्हणून मी त्या ठिकाणी काम करत होतो. त्यामुळे माझा राईट हा पहिला होता. प्रशांत भागवतला मानणारा मोठा वर्ग आहे त्या भागामध्ये. आज तुमचा अधिकृत प्रवेश झाला, यानंतर काही तुमच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे? आज हा कठोर निर्णय घेत असताना काही गोष्टींच्या चर्चा करूनच निर्णय घेतो ना माणूस. आणि प्रवेश घेत असताना कार्यकर्त्यांची भावना एकच होती की तुम्ही दादा ताईंनी एवढं आज घर सगळ्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचं काम केलंय, समाजाची सेवा केली, मग तुम्ही दुसऱ्यांसाठी ऍडजस्टमेंट का करता? तुमचा जो क्लेम आहे त्या क्लेमवर तुम्ही ठाम राहिलं पाहिजे आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहे. हा निर्धार आम्हाला लोकांनी दिलाय, माता भगिनींनी दिलाय, त्यामुळे मी या निर्णयावर ठाम.